Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD MAT. तर मागच्या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 4 हा कंप्लीट केला होता. या सेशनमध्ये आपण युनिट नंबर 4ला सुरुवात करतो. द नेम ऑफ युनिट इज ॲक्टिव्हिटी अँड मल्टीमीडिया विथ द डेटाबेसेस. तर बेसिकली आपल्याला ह्या युनिटच्या नेममधून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात की ह्या युनिटमध्ये आपण एकतर ॲक्टिव्हिटी, मल्टीमीडिया आणि डेटाबेस ह्याच्यामध्ये जे काही कम्युनिकेशन असेल तर त्या गोष्टी शिकणार आहोत. तर एक नजर टाकूया की ह्या चॅप्टर्समध्ये आपल्याला कोणकोणते पॉईंट शिकायला मिळणार आहेत. तर 5.1 टोटल ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला 8 पॉईंट्स आहेत. त्यातला 5.1 आहे इंटेंट, नंतर ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल, कंटेंट प्रोव्हायडर, 4th आहे सर्व्हिस, नेक्स्ट इज अँड्रॉइड सिस्टम आर्किटेक्चर, अँड्रॉइड कॅप्चर, ब्लूटूथ अँड द लास्ट इज SQLite डेटाबेसेस. तर याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात की याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी आहेत, सर्व्हिसेस आहेत, आर्किटेक्चर आहे, ब्लूटूथ, डेटाबेस सगळ्या गोष्टी आहेत. तर आपण सुरुवात करूया ह्या युनिटच्या म्हणजे ह्या टॉपिकच्या पहिल्या पॉईंटला 5.1ला जो की आहे इंटेंट. तर बेसिकली इंटेंट हे काय असतं? अँड्रॉइड युजेस इंटेंट फॉर कम्युनिकेटिंग बिटवीन द components of application and also from the one application to another application. तर याच्यामध्ये आपल्याला कळते की जे काही कम्युनिकेशन असतं म्हणजे कम्युनिकेशन बिटवीन जे काय आपलं ॲप्लिकेशनचे कॉम्पोनंट्स असतात म्हणजेच कॉम्पोनंट ऑफ ॲप्लिकेशन असतात त्याच्यामधले कम्युनिकेशन आणि त्यासोबतच एका ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनमधले जे कम्युनिकेशन असतं तर ते कम्युनिकेशन करण्यासाठी इंटेंट यूज करतात. तर बेसिकली लक्षात कसं ठेवायचं, हे कम्युनिकेशन करण्यासाठी यूज करतात जो की ॲप्लिकेशनच्या कॉम्पोनंटसाठी असेल आणि त्याचसोबत एक ॲप्लिकेशन दुसऱ्या ॲप्लिकेशनसोबत कम्युनिकेट करणार असेल तर त्यासाठी आपण इंटेंट हा ऑप्शन हा पॉईंट यूज करतो. इंटेंट आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल इंटेंट फॅसिलिटेट यू टू रिडायरेक्ट युअर ॲक्टिव्हिटी टू अनदर ॲक्टिव्हिटी ऑन द ऑकरन्स ऑफ एनी इव्हेंट. याच्यामध्ये जे जस्ट फॉर एक्झाम्पल जे काय आपण एखादी ॲक्टिव्हिटी किंवा एखादी फॅसिलिटी आपण परफॉर्म करत असतो तर ते रिडायरेक्ट होतं आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये जे की आपण एखादा इव्हेंट ऑकरन्समध्ये चालू असेल म्हणजे इव्हेंट चालू असेल एखादा तर त्याच्यामध्ये जे काही इव्हेंट सध्या ऑकरन्स चालू असतात एका ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते रिडायरेक्ट करून देण्याचं काम करते इंटेंट. इंटेंट फॅसिलिटेट यू टू रिडायरेक्ट युअर ॲक्टिव्हिटी हे रिडायरेक्ट करायचं काम करतं टू अनदर ॲक्टिव्हिटी म्हणजे एका ॲक्टिव्हिटीमधून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये रिडायरेक्ट करू शकतो ऑन द ऑकरन्स ऑफ एनी इव्हेंट. म्हणजे जर एखादा इव्हेंट आपण ऑकर केला तर त्यासोबत आपण इंटेंट हा आपण फॅसिलिटेट करू शकून एका ॲक्टिव्हिटीमधून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण स्विच करू शकतो किंवा कम्युनिकेट करू शकतो. एका ॲक्टिव्हिटीमधून दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण मूव्ह करू शकतो विथ द हेल्प ऑफ इंटेंट ज्यावेळेला एखादा इव्हेंट ऑकर होतो त्यावेळेला. तर अशा प्रकारे इंटेंट यूज केला जातो. बाय कॉलिंग स्टार्ट ॲक्टिव्हिटी फंक्शन यू कॅन परफॉर्म दिस टास्क. ज्यावेळेला आपल्याला इंटेंट यूज करायचं असतं तर त्या ठिकाणी आपल्याला एक स्पेसिफिक मेथड यूज करावी लागते आणि ती आहे आपल्या त्या ठिकाणी स्टार्ट ॲक्टिव्हिटी मेथड. म्हणजे ज्यावेळेला एखादी ॲक्टिव्हिटी स्टार्ट करायची असेल तर आपण बेसिकली ही मेथड इथून पुढे यूज करणार आहोत. तर सिंटॅक्स बघूया त्याचा. इंटेंट इज इक्वल टू न्यू इंटेंट जसं आपण ॲरे करत होतो की ॲरे न्यू ॲरे इंटेंट. त्यानंतर आहे गेट ॲप्लिकेशन कंटेक्स्ट म्हणजे जो काही आपला ॲप्लिकेशन कंटेक्स्ट हा फंक्शन असणार आहे. त्यानंतर आहे सेकंड ॲक्टिव्हिटी डॉट क्लास. आता हा क्लास आहे हा आपण इथं घेणार आहोत आणि त्यानंतर आहे स्टार्ट ॲक्टिव्हिटी इंटेंट. तर याचा फ्लो आणि सिंटॅक्स लक्षात ठेवा त्या रिलेटेड आपण बऱ्याच गोष्टी करणार आहोत. तर एकतर आपल्याला एकतर इंटेंट घ्यावा लागतो त्यानंतर नवीन इंटेंट क्रिएट करावा लागतो. त्याच्यामध्ये आपल्या ॲप्लिकेशनचं जे काही कंटेक्स्ट असतं तर ते कंटेक्स्ट घ्यायचं. त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी असेल सेकंड ॲक्टिव्हिटी असेल ती ॲक्टिव्हिटी डॉट क्लास आपण घेणार आहात म्हणजे आपल्या क्लासमध्ये आपण ज्या काही गोष्टी लिहिणार आहेत कोड लिहिणार आहे तर ते आपण सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये घेणार आहात क्लाससोबत त्याच्यामध्ये घेणार आहे. आणि ज्यानंतर स्टार्ट ॲक्टिव्हिटी ही जी आपले मेन फंक्शन असणार आहे ते आपण यूज करणार आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण इंटेंट हे पास करणार आहोत. तर बेसिकली अशा प्रकारे इंटेंट यूज केला जातो. अँड इंटेंट कॅन बी यूज्ड टू स्टार्ट अन ॲक्टिव्हिटी, टू स्टार्ट अँड सर्व्हिस, टू डिलिव्हर अ ब्रॉडकास्ट. तर बेसिकली या 3 गोष्टीसाठी आपण इंटेंट यूज करतो. एकतर ॲक्टिव्हिटी स्टार्ट करण्यासाठी, एखादी सर्व्हिस स्टार्ट करण्यासाठी किंवा एखादा ब्रॉडकास्ट डिलिव्हर करण्यासाठी. तर बेसिकली
3 गोष्टीसाठी इंटेंट यूज केला जातो. तर नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ इंटेंट्स. तर इंटेंट्सचे टाईप कोणते असणार आहेत? एक आहे, आता या ठिकाणी आपल्याला दिसतं की टाईप्स ऑफ इंटेंटमध्ये आपल्याला दिसतं एक तर आहे लेफ्ट साईडला एक्सप्लिसिट आणि राईट साईडला आहे इम्प्लिसिट. हा झाला टाईप्स ऑफ इंटेंट. त्याच्याखाली आहे एक्सप्लिसिट, हा आहे इम्प्लिसिट. तर फर्स्ट पॉईंट आपण आता इथं बघूया. ठीक आहे. तर पहिला पॉईंट आहे एक्सप्लिसिट इंटेंट. एक्सप्लिसिट इंटेंट्स आर यूज्ड टू कनेक्ट द ॲप्लिकेशन इंटरनली. आता ज्या वेळेला आपण ॲप्लिकेशन कनेक्शन करतो, तर ते ज्या वेळेला आपण इंटरनली कनेक्शन करणार असेल त्यावेळेला आपण एक्सप्लिसिट इंटेंट यूज करतो. इन एक्सप्लिसिट वी यूज द नेम ऑफ अ कॉम्पोनंट विच विल बी अफेक्टेड बाय द इंटेंट. म्हणजे ज्या काही कॉम्पोनंटसाठी आपण इंटरनली कनेक्शन करणार असताना त्यासाठी आपण त्याचं नेम ऑफ कॉम्पोनंट घेतो जे की त्या इंटेंटनुसार अफेक्टेड होईल. म्हणजेच इन एक्सप्लिसिट वी यूज द नेम ऑफ अ कॉम्पोनंट विच विल बी अफेक्टेड बाय द इंटेंट. म्हणजे इंटेंटनुसार त्याच्यामध्ये जे काही बदल होणार असतील ते त्याच्यानुसार होतील. एक्सप्लिसिट इंटेंट वर्क्स इंटरनली within an application to perform a navigation and the data transfer. आता जे मागच्या स्लाईडमध्ये म्हणलं की जे काय अफेक्टेड असणार आहेत इंटेंटमध्ये, तर अफेक्टेड कोणकोणत्या गोष्टींनुसार असणार आहेत? एकतर नेव्हिगेशन होऊ शकतं किंवा डेटा ट्रान्सफर होऊ शकतो. कुठे? ते इंटरनली, बिकॉज एक्सप्लिसिट इंटेंट वर्क्स इंटरनली विदिन युअर ॲप्लिकेशन टू परफॉर्म इदर नेव्हिगेशन और data transfer. Depends on what kind of intent you are using or what kind of intent you are going to use and which task you are going to perform. The syntax for the explicit intent is intent is equal to new intent, get application context, second activity class and start, and the syntax is same, nothing change. Then the next type of intent is implicit intent. In implicit intent we do specify the name of a component. ज्याच्यामध्ये आपण कॉम्पोनंटचं नेम स्पेसिफाय करतो. त्याच्यामध्ये आपल्याला स्पेसिफाय करावं लागतं. म्हणजे वी नीड टू स्पेसिफाय, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला जो काही त्याचा नेम असेल तो आपल्याला स्पेसिफाय करावा लागतो. वी जस्ट स्पेसिफाय अँड द ॲक्शन विच हॅज टू बी परफॉर्म अँड फर्दर दिस ॲक्शन इज हँडल्ड बाय द कॉम्पोनंट ऑफ अनदर ॲप्लिकेशन. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण एक ॲक्शन घेतो, त्याच्यामध्ये आपण जे काही कॉम्पोनंटचं नेम असेल ते स्पेसिफाय करतो आणि त्याच्यानुसार जे काही ॲक्शन परफॉर्म होईल तर ते हँडल करायचं काम कॉम्पोनंटचं असतं किंवा ते हँडल बाय कॉम्पोनंट ऑफ अनदर ॲप्लिकेशन. दुसऱ्या ॲप्लिकेशनसुद्धा ते जे ॲक्शन हँडल करू शकतो कॉम्पोनंटचं. Now here we will look the basic example of implicit intent is to open any web page. So first we will write intent object is equal to new intent in bracket intent dot action view. So this will be the action view for the any web page. Intent object dot set data in bracket URI dot parse. तर parse कशासाठी यूज करतो हे माहिती आहे आपल्याला. इन ब्रॅकेट google.com. ॲक्च्युली ते URL पाहिजे, ती URI झालेलं आहे. आता याच्यामध्ये काय असणार आहे, जे काय आपण इथं इंटेंटचा ऑब्जेक्ट घेतलेला आहे तो ऑब्जेक्ट इथं आणि जो काही डेटा आपल्याला सेट करायचा आहे तो याच्यामध्ये घेतला. त्यानंतर URL आपण घेतलेला आहे, ते URL कोणता असेल तर ते आपण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. मग त्यामध्ये एखादं वेब पेज ओपन करण्यासाठी आपण अशा प्रकारे लाईन ऑफ कोड लिहू शकतो. तर मग स्टार्ट ॲक्टिव्हिटी हा मेथड यूज केला, त्याच्यामध्ये इंटेंट ऑब्जेक्ट घेतला आणि अशा प्रकारे आपण एक वेब पेज ओपन करू शकतो. नाव इंटेंट फिल्टर आर द कॉम्पोनंट्स ऑफ विच डिसाइड द बिहेवियर ऑफ ॲन इंटेंट. इंटेंट फिल्टर आर द कॉम्पोनंट्स विच डिसाइड्स द बिहेवियर ऑफ द इंटेंट. त्याच्यामध्ये आपल्याला क्लिअरली कळतं की ह्याच्यामधले जे काही फिल्टर असतील, हे काही कॉम्पोनंट असेल तर जे काही इंटेंटचं बिहेवियर असणार आहे तर ते डिसाईड करण्याचं काम करतं. इंटेंट फिल्टर्स स्पेसिफाईज द टाईप ऑफ इंटेंट दॅट ॲन ॲक्टिव्हिटी, सर्व्हिस ऑर ब्रॉडकास्ट रिसिव्हर कॅन रिस्पॉन्ड टू. म्हणजे इंटेंटमध्ये आपण जे काही फिल्टर्स यूज करणार आहे त्याच्यानुसार
त्याचं जे काय ॲक्टिव्हिटी असेल किंवा सर्व्हिस असेल किंवा ब्रॉडकास्ट रिसिव्हर असेल तर ते त्यानुसार रिस्पॉन्ड करणार आहे. त्यानंतर आहे इट डिक्लेअर्स द फंक्शनॅलिटी ऑफ इट्स पॅरेंट कंपोनंट. पॅरेंट कंपोनंट्स दॅट इज द ॲक्टिव्हिटी ऑर द सर्व्हिस ऑर द ब्रॉडकास्ट रिसिव्हर. म्हणजे जी काही फंक्शनॅलिटी असणार आहे जे की पॅरेंट कंपोनंट्स असेल, मग एकतर ते ॲक्टिव्हिटीज असेल, सर्व्हिस असेल किंवा ब्रॉडकास्ट रिसिव्हरचं असेल तर ते डिक्लेअर करायचं काम ह्याच्यामध्ये होतं. इट डिक्लेअर्स द फंक्शनॅलिटी ऑफ पॅरेंट कंपोनंट. नाव वी विल लुक द सिंटॅक्स ऑफ इंटेंट फिल्टर्स. आता जे आपण फिल्टर म्हणलं की फिल्टरमध्ये आपल्याला जे काही त्याचं बिहेवियर असेल, जे की इंटेंट असेल, तर त्यानुसार त्याचं सिंटॅक्स बघू आपण. इंटेंट फिल्टर इज डिक्लेअर इनसाइड द मॅनिफेस्ट फाईल फॉर अन ॲक्टिव्हिटी. तर आता इंटेंटचं जे फिल्टर असणार आहे ते डिक्लेअर कुठे करायचं, ते इनसाइड द मॅनिफेस्ट फाईलच्या आतमध्ये फॉर द ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी एखादी परफॉर्म करायची असेल तर आपण मॅनिफेस्ट फाईलमध्ये आपण लिहितो आणि त्या ठिकाणी आपण इंटेंटचे फिल्टर इनसाइड द मॅनिफेस्ट फाईलमध्ये लिहिणार आहे फॉर ॲन ॲक्टिव्हिटी. Now we will look forward to the attributes of the intent filter. First one is Android icon. An icon represents the activity, the service or the broadcast receiver when the user interact with it or when it appears to the user application. एक आता आयकन हा काय मोठा कन्सेप्ट नाही किंवा असं कोणाला माहीत नाही असा कन्सेप्ट नाही. आयकन काय करतो, एक तर तो समोर दिसतो युजर इंटरफेसमध्ये. ज्या वेळेला एखादा ॲप्लिकेशन ॲपेअर होत असतो किंवा इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला दिसतो तर त्यानुसार तो आयकन असतो. टू सेट ॲन आयकन यू नीड टू गिव्ह द रेफरन्स ऑफ द ड्रॉएबल रिसोर्स ॲज डिक्लेअर आयकन इज इक्वल टू ड्रॉएबल स्लॅश आयकन. म्हणजे जे काही तुम्ही आयकन सेट करणार असणार तुमच्या ॲप्लिकेशनसाठी तर ते सेव्ह असलं पाहिजे आणि ते सेव्ह असल्यानंतर त्याचा जो काही पाथ असेल तर तो रिसोर्स पाथ असेल, रेफरन्स पाथ असेल तर तो आपल्याला द्यावा लागतो. जस्ट लाईक ड्रॉएबल्समध्ये तुमचा कोणता एखादा फाईल असेल किंवा त्याच्यामध्ये आत फोल्डर असेल, डिरेक्टली फाईल असेल तर त्या फाईलचं नेम म्हणजे जे काही तुमचं आयकन असेल तर त्या गोष्टी आपण त्या रिसोर्स किंवा त्या रेफरन्सनुसार तिथं आपण द्यायचे आहेत. सेकंड इज Android label. A label represents the title of an activity on the toolbar. त्याच्यामध्ये काय असतं, आपण लेबल म्हणतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला एखादा टूलबारवरती बऱ्याचशा गोष्टी दिसतात तर टायटल एखादा असेल तर त्याला आपण म्हणतो लेबल. बऱ्याच गोष्टीसाठी आपण लेबल यूज करतो. यू कॅन हॅव द डिफरंट लेबल्स फॉर द डिफरंट ॲक्टिव्हिटीज ॲज पर युअर रिक्वायरमेंट ऑर ॲज पर युअर चॉईस. म्हणजे किती लेबल ठेवायचे कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीसाठी हे तुमच्यावर डिपेंड राहतं. म्हणजे जो कोण डेव्हलप करतो त्याच्यावर डिपेंड राहतं की त्यानं कोणत्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कोणतं लेबल किंवा कोणतं ॲक्टिव्हिटी त्यानं परफॉर्म केलेलं असणार. द लेबल शुड बी सेट ॲज द रेफरन्सेस टू अ स्ट्रिंग रिसोर्स. तर लेबल म्हटल्यानंतर एक नाव असतं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अल्फाबेट्स असतात. मग ते रेफरन्स आपण स्ट्रिंग रिसोर्सला सेट करायचा जेणेकरून जे काही स्ट्रिंग रिसोर्स असणार आहे ती ॲज अ लेबल म्हणून तिथं रेफरन्स म्हणून घेतली जाईल. Syntax of intent filters. Intent filter is declared inside the manifest file for the activity. So we will write the activity tag. In that we will going to write Android :name. The name will be the .main activity, that is the manifest file. Then we will write the intent filter tag. In that we will write Android icon and the resource or the references for the icon. Then we will write label. The label should be string, just like we discussed in the last previous slide. And then we will write the action, the actual action. We will take the Android : the name, and the name will be the Android.intent.action.main. This will include the all activity, all the action will be performed according to this line.
Then we will write the category just like android.intent.category.launcher means द ॲक्शन जे ॲक्शन ज्या वेळेला आपण करणार असतो त्याच्यानंतरची कॅटेगरी म्हणजे त्याची काय असेल ती कॅटेगरी आणि जे काय लॉन्च करणार असेल तर त्याचं लॉन्चर. जसे आपण इथं मेन फाईल घेतली होती मॅनिफेस्ट मेन फाईल. त्यानंतर इंटेंट फोल्डर आपण केला क्लोज. तर अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटीसाठी सिंटॅक्स लिहू शकतो जो की आपण इनसाइड द मॅनिफेस्ट फाईलमध्ये लिहितो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण सिंटॅक्स लिहित असतो. तर त्याच्यानंतर एक्झाम्पल आपण बघणारच आहोत. नाव द नेक्स्ट पॉईंट इज एलिमेंट्स इन द इंटेंट फिल्टर. आता ह्या इंटेंट फिल्टरचं डिस्कशन झालं. आता इंटेंट फिल्टरमध्ये कोणकोणते एलिमेंट्स असतात. एक तर असतो ॲक्शन. त्या ॲक्शनमध्ये काय असणार आहे, इट रिप्रेझेंटेस अँड ॲक्टिव्हिटीज ॲक्शन वॉट अन ॲक्टिव्हिटी इज गोइंग टू डू. जे काय ॲक्टिव्हिटी असणार आहेत किंवा ॲक्शन असणार आहेत ते कोणते असणार आहेत ते याच्यामध्ये आपण रिप्रेझेंट करू शकतो. ॲक्शन इज अ स्ट्रिंग दॅट स्पेसिफाईज द ॲक्शन टू बी परफॉर्म. आता मग असे सांगितलेलं आहे की ॲक्शनमध्ये आपण स्ट्रिंग घेतो. मग त्याच्यामध्ये जी काही स्ट्रिंग असेल ती स्पेसिफाय करते की कोणतं ॲक्शन परफॉर्म होणार आहे. इट डिक्लेअर्स विथ द नेम ॲट्रिब्यूट ॲज गिवन बिलो. तर ज्यावेळेला आपण डिक्लेअर करतो त्यावेळेला त्याचं नेम ॲट्रिब्यूट जे असतं त्यानुसार ते आपण डिक्लेअर करतो. जसं की ॲक्शन आणि जे अँड्रॉइडचं नेम असेल त्याला आपण स्ट्रिंग व्हॅल्यू देतो. नाव हिअर देर आर फ्यू कॉमन ॲक्शन्स for starting an activity just like action view. In the last slide we have seen the action view. तर action view कसा काय काम करतो. Basically action view this is used in an intent with the start activity function. This will helps you to redirect to see any website or the photos in the galleries app or an address to view the map app. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली आपण काय करू शकतो, एखादी जर आपल्याला हेल्प हवी असेल जे काही गोष्टी रिडायरेक्ट करू शकतो आपण. जसं की एखादी वेबसाईट बघायची असेल, फोटो गॅलरीचं ॲप्लिकेशन असेल किंवा तुमचा ॲड्रेस असेल जो की तुम्ही मॅपवरती बघत असाल मॅपच्या ॲपवरती, तर त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प करतो हा ॲक्शन व्ह्यू. आणि ॲक्शन व्ह्यूमध्ये आपण स्टार्ट ॲक्टिव्हिटी ही मेथड यूज करतो की जेणेकरून इंटेंटच्या वेळेला आपण यूज करतो. म्हणजे दिस इज युज्ड इन अन इंटेंट विथ स्टार्ट ॲक्टिव्हिटी फंक्शन. तर याचा सिंटॅक्स आहे सिमिलर सिंटॅक्स आहे जसं मगाशी आपण डिस्कस केलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त आपण घेतलेला ॲक्शन व्ह्यू हा मगाचाच सिंटॅक्स आहे. हा पण सेमच आहे. तिथं आपण घेतलेला यू आर आहे पार्स आणि जो काही यू आर आपला असणार आहे तो घेतलेला आहे. त्यानंतर स्टार्ट ॲक्टिव्हिटी हा मेथड घेतलेला आहे. सो द नेक्स्ट एलिमेंट इज द डेटा. देर आर two forms in which you can pass the data using URI, that is Uniform Resource Identifier, like a scheme, host, port and path. सॉरी मगाशी मी म्हटली URL, सॉरी ती URL नाही URIच आहे. आपण URL कॉमनली घेत होतो. URI म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर. त्याच्यामध्ये एकतर तुमचं स्कीम असेल, होस्ट असेल, पोर्ट असेल किंवा पाथ असेल, ह्याच्यातलं जे काही तुमचं आयडेंटिफायर असतील तर त्यानुसार ते येतं. किंवा MIME टाईप ऑफ डेटा. URI असेल तर युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफायर, MIME टाईप ऑफ द डेटा. द सिंटॅक्स ऑफ द ॲट्रिब्यूट इज ॲज फॉलोज. वी विल राईट द टॅग डेटा इन दॅट Android :scheme and the scheme we will set to the string because here we are discussing the data. So data is in the form of the string. Multiple strings forms the data. Then second line is a host and the third line is a port. Fourth line is the path. In this way we will write and then we write path pattern and then path prefix and MIME type string. म्हणजे जे काही आपण मगाशी आयडेंटिफायर्स बोललो की आता हे जे आयडेंटिफायर्स असतात, स्कीम असेल, होस्ट असेल, पोर्ट असेल किंवा पाथ असेल किंवा MIME डेटा टाईपचे जे काही डेटा असेल तर तो सगळा इथं आपण सेट करून घ्यायचा आहे डेटामध्ये आणि त्याची जी काय व्हॅल्यू असणार आहे त्या ठिकाणी आपण त्याला स्ट्रिंग म्हणून असाइन करायचं. एकदम सिम्पल आहे, बेसिक आहे, का अवघड नाही आहे. तर हा झाला ॲक्शन डेटा मीनिंग हा टेबल. तर याच्यामध्ये आपल्याला लेफ्ट साईडला सगळे ॲक्शन्स दिसतात
त्यानंतर त्याच्या साईडला आपल्याला मध्ये सेंटरला डेटा दिसतो आणि ह्याचं त्याचं मिनिंग दिसतं. ठीक आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल इंटेंट ॲक्शन कॉलमध्ये एकतर फॉर एक्झाम्पल टेलिफोनचा नंबर असेल तर तो काय करू शकतो, एकतर तो टेलिफोन नंबर ओपन करू शकतो, कॉल करू शकतो. त्यानंतर सेम आहे ॲक्शन डायल करण्यासाठी काय, फोन नंबर घ्यायचा, तो फोन नंबर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन करायचा, डायल करायचा. त्यानंतर आहे ॲक्शन डायल. त्यानंतर ॲक्शन डायलमध्ये एकतर तुमचा फोन नंबर टेलिफोन येऊ शकतो किंवा त्याच्या खाली आपण व्हॉईसमेलसुद्धा घेतलेला आहे. व्हॉईसमेलमध्ये काय असणार, एकतर तुमचं ॲप्लिकेशन ओपन करायचं, त्यामध्ये डायल करायचं, बट डझंट कॉल द व्हॉईस मेल नंबर. तर हा टेबल रेफर करा, हाचा स्क्रीनशॉट मारून घ्या. So the third element is a category. This attribute of an intent filter dictates the behavior or the nature of an intent. कॅटेगरी म्हणजे जी काही त्याच्या इंटेंटचं कॅटेगरी किंवा नेचर असेल त्यानुसार तो त्या कॅटेगरीनुसार कॅटेगराईज होतो. There is a string which contains some additional information about the intent which will be handled by a component. Here is the syntax, just category android :: is equal to string. This is very basic. Now the next point is a browsable category activity allows itself to be open with a web browser to open the reference link provided in the data. तर ब्राउजेबल म्हणजे काय, जे काय आपण ओपन करणार असेल रेफरन्स लिंकनुसार, जे काय आपण डेटामध्ये एखादे रेफरन्स लिंक प्रोव्हाइड करतो तर ते वेब ब्राउझरमध्ये ओपन करायचं काम ही ॲक्टिव्हिटी अलाव करते, जे की ब्राउजेबल ह्याला आपण म्हणतो. त्यानंतर आहे लॉन्चर. जसं मगाशी आपण काही स्लाइड्सपूर्वी एक्झाम्पल बघताना बघितलेलं होतं, तिथं आपण लॉन्चर घेतला होता. तर लॉन्चर कॅटेगरी पुट्स अन ॲक्टिव्हिटी ऑन द टॉप ऑफ अ स्टॅक. whenever application will start, the activity containing his category will be the open first. त्याच्यात काय असणार आहे, जे काही आपले कॅटेगरी असणार आहे ते ॲज अ ॲक्टिव्हिटी म्हणून पुट केलेलं असणार आहे आणि जे काही आपलं स्टॅक असेल म्हणजे टॉप ऑफ द स्टॅकला ते पुट केलं असणार आहे. मग ज्यावेळेला आपलं ॲप्लिकेशन स्टार्ट होणार असेल त्यावेळेला ज्या काही कॅटेगरीमध्ये तो ॲक्टिव्हिटी कंटेन असणार आहे मग ते पहिल्यांदा ओपन होईल त्याच्या कॅटेगरीनुसार. तर ते लॉन्चरमधून ते गोष्टी सगळ्या लॉन्च होतील. तर हे झालं ब्राउजेबल आणि लॉन्चर. ज्या काय हायलाइटेड आपण वर्ड्स केलेल्या आहेत त्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायला इझी पडेल. सो ह्या सेशनमध्ये आपण जो काही 5.1 होता इंटेंट फिल्टर, त्याच्यातले एलिमेंट्स, या सगळ्या गोष्टी कवर केलेल्या आहेत. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण 5.2ला सुरुवात करणार आहे, जो की आहे ॲक्टिव्हिटी लाईफ सायकल.